आदरणीय अग्रवाल सर, आदरणीय मोटकरे सर, आदरणीय सुरके सर आणि आदरणीय आपले नाट्य प्राचार्य नागवानी सर, आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण समारंभ याच्यासाठी मला इथे प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं, त्याबद्दल मला रास्त अभिमान आहे. आज इथे मी सर्वप्रथम सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन करतो. त्यांची कठोर मेहनत, परिश्रम ही वाखाणण्यासारखी आहे. त्यांना एकच सांगू इच्छितो की नुसतं बक्षीस जिंकणं हे तुमचं यश नसते, तर यश हे तुमचं सुसंस्कृत बनणं, तुम्ही अभ्यास करणं व स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं हे यश असते. मित्रांनो, लक्षात ठेवा, अपयश ही तुमची यशाची एक संधी असते. उठा, परत अभ्यास करा, परत जागे व्हा व परत मेहनत करा, हीच तुमची यशाची गुरुकिल्ली असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, मला एकच आठवतं त्यांचं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे व ते गुरगुरणारच. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. व संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला जीवनात कोणतंही ध्येय साध्य करता येत नाही. एकेकाळी मला सांगायला जायचं की फक्त 10वीत अभ्यास करावा लागतो. 10वीत अभ्यास केला, खूप अभ्यास केला, 2 मार्कांनी माझं मेरिट गेलं. मग परत 11वी 12वी आली. आई वडील म्हणे फक्त 12वीत अभ्यास कर, बाकी सगळं बाकी काहीच नाही करावं लागत तुला. मी 12वीत खूप अभ्यास केला, मेरिट आलो. मग आता काय, MBBS ला आलो. MBBS ला आता म्हणे झालं, बस 12वी झालं की बाकी कोणताच अभ्यास नाही. पण असं कधी होत नसते. माझं सांगण्याचं तात्पर्य, शिक्षण हे आयुष्यात कधीच संपत नाही. MBBS झालो, ऑर्थोपेडिक सर्जन झालो. आता हे माझं सांगणं, जीवनाची परीक्षा ही तुम्ही शिक्षण म्हणजे ही जीवनाची परीक्षा नसते, तर तुम्ही प्रत्यक्ष जीवनात तुम्ही काय व्यवसाय करता, काय नोकरी करता, तिथून तुमची परीक्षा सुरू होते. ही सगळ्यात मोठी परीक्षा असते. मग प्रॅक्टिस टाकली, 15 वर्ष प्रॅक्टिसला झाले. पण कोविड आला. कोविड आल्यानंतर माझ्याजवळ खूप वेळ होता, ज्यामुळे मी परत अनलर्न टू लर्न हे आठवलं. परत शिकलो, परत काहीतरी नवीन अभ्यास केला. त्याच्यामुळे मला एक इटालियन टेक्नॉलॉजी फ्रॅक्चर मॅनेजमेंट साठी मी शिकलो आणि त्याच्यात फॅकल्टी माझं सिलेक्शन झालं. आता मी इंटरनॅशनल फॅकल्टी झालो. त्याच्यात म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही जिद्द, चिकाटी आणि तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे पण राहा. लहान गावात कारंजात राहून मी इंटरनॅशनल फॅकल्टी लेवलवर जाऊन गेलो. म्हणून तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी असली तर तुम्ही कोणतं पण यश संपादित करू शकता. व हार्डवर्कच हे तुमच्या यशाची पायरी असते. 100% या जगात काहीच नसते, पण आपल्याला प्रयत्न 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 हे प्रयत्न करावाच लागतात. मी इथे सगळे शिक्षक, पालक, कर्मचारी यांना पण त्यांचं पण कौतुक करतो की त्यांच्या मेहनतीमुळेच हे विद्यार्थी इथे एवढे यश संपादित करू शकले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणतंही यश मिळवण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं असते प्रोत्साहन आणि आशीर्वाद. सगळ्यात जास्त प्रोत्साहन, आशीर्वाद आपल्याला फक्त आपले पालक देतात. त्याच्यामुळे पालकांचा पण आदर करा. व जे यश संपादित करण्यासाठी शिक्षक, इथे कर्मचारी यांना पण मी धन्यवाद देतो की त्यांनी हे विद्यार्थी सुसंस्कृत विद्यार्थी इथे घडवले. व आजकाल जे आपण ऐकतो की अत्याचार, महिलांवर अत्याचार, इथे एकच सांगतो की शिक्षक, पालक, कर्मचारी यांना सांगतो की हे विद्यार्थी आपण जबरदस्तीने या विद्यार्थ्यांवर संस्कार घडवू शकत नाही. आपण जे घरी वातावरण ठेवू ते विद्यार्थी पाहत असतात. म्हणून आपण तेवढी काळजी घ्यायला हवी की आपण घरातलं वातावरण पण चांगलं ठेवायला हवं. त्याच्यामुळे ते संस्कार त्यांच्यावर घडत असतात, ते पाहतात. आपण जे पाहतो तेच करत असतो.
मोबाईल लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवा. आजकाल जे तुम्हाला माहित आहे जे अश्लील प्रकार मोबाईलवर दिसतात ते पाहतात. 9वी 10वीच्या स्पेसिफिकली 9वी 10वीच्या मुलांपासून मोबाईल दूर ठेवा. जे आजकाल घडत आहे ते अतिशय घातक आहे. आपण फक्त मुलींकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा न करता मुलांनाच असे संस्कार द्यायचे की त्याच्या मनात असे कर्म करण्याचा विचार पण नाही आला पाहिजे. तर शेवटी पुन्हा एकदा मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की व तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. व तुमचे आदर्श असं म्हणायला हरकत नाही, तुमचे एकच आदर्श आहेत ते नागवाणी सर. त्यांच्या उज्ज्वल त्यांना पण अजून 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 इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं त्यांचं डेव्हलप हो व अजून अजून इथे टॅलेंट डेव्हलप हो विद्यार्थ्यांचं, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व इथेच थांबतो. धन्यवाद.